श्रोते हो नमस्कार, मी अंकिता. आकाशवाणी मुंबईच्या या ऑलिम्पिक विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. श्रोते हो, रेल्वे टीसी म्हणून काम आणि क्रीडा क्षेत्रातली अविस्मरणीय कामगिरी हे वर्णन ऐकून कोणाची आठवण येते? मला माहिती आहे, तुमच्या मनात भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं नाव आलं असेल, बरोबर ना? आता धोनीसोबतच आणखी एका भारतीय क्रीडापटूचं नाव या वर्णनाशी तंतोतंत जुळेल. स्वप्नील कुसळे. तो सध्या मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तिकीट तपासक म्हणून काम करतोय. सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानं 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदकाचा अचूक वेध घेतलाय आणि भारताच्या पदकांची हॅट्रिक साधली आहे. भारताची ही तिन्ही कांस्य पदकं नेमबाजीच्याच वेगवेगळ्या प्रकारांमधली आहेत, हे विशेष. 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये आपल्या मराठी मातीतले कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी जिंकलेल्या ऐतिहासिक कांस्य पदकानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूनं मिळवलेलं हे दुसरं पदक आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वप्नीलच्या या स्वप्नवत प्रवासाची गोष्ट. स्वप्नीलचा जन्म 6 ऑगस्ट 1995चा कोल्हापूर जिल्ह्यातल्या कांबळवाडी या छोट्याशा गावातला. त्याचे वडील शिक्षक. लहानपणापासूनच स्वप्नीलला खेळाची आवड होती. इतकी की 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राला लक्ष्याचा वेध घेताना पाहण्यासाठी स्वप्नीलनं चक्क त्याच्या 12वी बोर्डाच्या परीक्षेकडेही कानाडोळा केला. आणि त्याची हीच आवड त्याच्या वडिलांनी हेरली. स्वप्नीलच्या क्रीडा क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती 2009मध्ये त्याच्या वडिलांनी राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याचं नाव नोंदवल्यानंतर. 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर स्वप्नीलला एका क्रीडा प्रकाराची निवड करावी लागली आणि त्यानं अर्थातच नेमबाजीची निवड केली. त्यानंतर त्याचं प्रशिक्षण सुरू झालं ते नाशिकमध्ये. 2012पर्यंत नेमबाजीच्या कनिष्ठ गटात स्वप्नीलचं नाव हळूहळू चमकू लागलं. क्रीडा प्रबोधिनीमुळे त्याच्या शिक्षणाची, राहण्याची सोय झाली. पण याच क्षेत्रात पूर्ण वेळ उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर खर्च भागवण्यासाठी स्वप्नीलच्या वडिलांनी कर्ज काढलं. त्यावेळी त्याला लागणाऱ्या एका गोळीची किंमत होती 120 रुपये. त्यामुळे सराव करताना त्याला सांभाळून या गोळ्या वापराव्या लागायच्या. त्याच्याकडे फारशी सामुग्रीही नव्हती. नंतर 2013मध्ये एका स्वयंसेवी संस्थेचं लक्ष स्वप्नीलकडे गेलं आणि त्यांनी त्याला आर्थिक पाठबळ द्यायला सुरुवात केली. कालांतरानं तो पुण्याला आला. 59व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत स्वप्नीलनं गगन नारंगसारख्या दिग्गज नेमबाजालाही मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली. गगन नारंगचा खेळ बघत त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठा झालेल्या स्वप्नीलसाठी गगन विरुद्ध उभं राहण्याचा क्षण अविस्मरणीय होता. लक्ष्याचा वेध घेताना 2 फेऱ्यांच्या मधल्या वेळेत स्वतःला शांत कसं ठेवायचं याचे धडे गगन नारंगनं आपल्याला दिले, असं स्वप्नील सांगतो. या आणि अशा अनेक धड्यांच्या, परिश्रमांच्या जोरावर त्यानं आज कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. स्वप्नीलमध्ये दडलेला प्रतिभावंत खेळाडू ज्यांनी अचूक हेरला ते त्याचे वडील त्याच्या या कामगिरीबद्दल सांगतात. गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नीलची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही. आणि भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यानं तिरंगा ध्वज आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम, हे यांचं फार मोठं श्रेय आहे आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे, यामुळे हे त्याला पुण्यही मिळालेले आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्या ठिकाणी कुसळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नील अगदी चांगलं केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो, तो आपला चमक दाखवू शकतो, हे त्यानं स्वप्नीलनं अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 1 कांस्य पदक तर विश्वचषक स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं अशा महत्त्वाच्या स्पर्धांमधल्या स्वप्नीलच्या भरगच्च पदक संग्रहात आता क्रीडा विश्वात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक कांस्य पदकाची भर पडली आहे. महाराष्ट्राचा मुलगा असलेल्या स्वप्नीलनं संपूर्ण देशाची आणि विशेषतः महाराष्ट्राची मान या कामगिरीनं उंचावली आहे, यात काहीच शंका नाही.